नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. हरिभक्तीचा ध्यास. स्वतः नामभक्ती स्वीकारल्यावर नाथ सामान्य लोकांना नरदेहाच्या सार्थकतेची आठवण करून देऊन नामाचं महत्त्व सांगतात. बहुतान सुकृती नरदेह लादला, भक्तिवीण गेला अधोगती, अनेका जन्माचे सुकृत पदरी, याचे सुख हरी पैठा होय. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मात्र या हरिभक्तीचा ध्यास घ्यायला हवा. कोणत्याही गोष्टीचा मनाने ध्यास घेतला तर यश हमखास मिळतं. त्यासाठी संत जनाबाई आपल्या अभंगात एका अळीचा दृष्टांत देतात. तो अभंग असा: भृंगीची अंगी कोणते हो बळ, शरीरे अनाढळ केली आळी, काय तिने तपमुद्रा धरियेली, म्हणून या झाली भृंगी अंगे. अरे वा शहाणिया तैसा करी जप, संत योगे पाप नाही होय. नामयाची जनी पेटीती डांगोरा, संदेह न धरा करा पूजा. अवधूताने जे 24 गुरु केले याचा उल्लेख एकनाथी भागवतात आहे. त्यात त्याने भिंगुरटी म्हणजे कुंभारीण माशीला एक गुरु मानला आहे. दिवसभरात आणि आयुष्यभरात सामान्यपणे माणसाला ज्या ज्या कृती कराव्या लागतात त्या लक्षात घेऊन अखंड नामस्मरण म्हणजे या सर्व कृती जितक्या महत्त्वाच्या म्हणून माणूस केल्याशिवाय राहत नाही, त्या सर्व वेळेत नामस्मरणालाही महत्त्व द्या, म्हणजे आपोआप अखंड नामस्मरण होईल, असे एकनाथ पुढील अभंगात सांगतात. हरी म्हणा बोलिता, हरी म्हणा चालता, हरी म्हणा खेळता बालपणी, म्हणा हरिनाम पुरती सकळ काम, हरिनामे ब्रह्मा हाता चढे. हरी म्हणा उठता, हरी म्हणा बैसता, हरी म्हणा पाहता लोकलीला, हरी म्हणा आसनी, हरी म्हणा शयनी, हरी म्हणा भोजनी ग्रासो ग्रासी, हरी म्हणा जागता, हरी म्हणा निजता, हरी म्हणा झुंजता रणांगणा, हरी म्हणा एकटी, हरी म्हणा संकटी, हरिधरा पोटी भाव बळे, हरी म्हणा हिंडता, हरी म्हणा भांडता, हरी म्हणा कांडिता साडी दाडी, हरी म्हणा देता, हरी म्हणा मागता, हरी म्हणा गाता पदोपदी, हरी म्हणा देशी, हरी म्हणा परदेशी, हरी म्हणा अहर्निशी सावधान, हरी म्हणा एकांती, हरी म्हणा लोकांती, हरी म्हणा अंती देह त्यागी, हरी म्हणा धर्मता, हरी म्हणा अर्थता, हरी म्हणा कामता सकाम काम, हरी म्हणा स्वार्थी, हरी म्हणा परमार्थी, हरी म्हणा ब्रह्मप्राप्ती लागी, हरी म्हणा भावता, हरी म्हणा अभावता, हरी म्हणा पावता मोक्षपद, हरी म्हणता निजनिधी, हरी म्हणा आनंदी, हरी परमानंदी आनंद तो, हरी म्हणा जनी, हरी म्हणा विजनी, एका जनार्दनी हरी नांदे. नामस्मरणाचा ध्यास घेतला तर अखंड नामस्मरण करता येईल, म्हणून एकनाथांनी लोकांना अखंड नामस्मरणाची जाणीव करून दिली. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय नामाने घालता येतो, पण त्यापूर्वी नामाचं ज्ञान करून घ्यावं, म्हणजे प्रपंचाची अडचण नामभक्तीत आणि नामभक्तीची अडचण प्रपंचात होणार नाही. हे सांगताना नामदेव म्हणतात, ज्ञान व्हावे आधी ओळखावे नावा, मग जावे गावा तयाची या नामाचे मूळ, त्या माझी जो झाला, प्रपंचाचा घाला मग नाही. नाम गावे प्रपंच सर्व आहे नाम, ब्रह्मानंदे प्रेम घनदाट. प्रपंच नाम आहे असे सांगून नामदेव प्रपंचाला परमार्थाकडे वळवायची गुरुकिल्लीच माणसाच्या हाती देतात. इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यापेक्षा हरिनाम घेतलं तर सुख मिळेल. एकनाथ सांगतात, दिवसभर तुम्ही संसाराचं हित करा, पण मनात हरीचं ध्यान, हरीचं प्रेम ठेवा. संत एकनाथ हे स्वतः गृहस्थाश्रमी होते. परमार्थ आणि प्रपंच दोन्ही समाधानाने करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळे त्यांचे बोल अनुभवाचे आहेत. एकनाथ म्हणतात, नेमधरी विठ्ठल नामी, पडू नको वाहू गाभ्रमी, सांगत असे गृहस्थाश्रमी साधन सोपे. हरिनाम घेतलं की मानसिक शांती मिळते, वासना कमी होतात, त्यामुळे दुःखाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे प्रपंच रोग क्षीण होतो. हरिनाम घेतल्यामुळे हरी जवळ असण्याची भावना निर्माण होते, कारण नामात नामीची शक्ती येते. त्यामुळे संसाराची चिंता कमी होऊन संसार सुखाचा होतो. विठ्ठल नाम घेतल्यामुळे भवभ्रम निर्माणच होत नाही, म्हणून तुकाराम म्हणतात,
मुखी विठ्ठलाचे नाम, मग कैचा भवभ्रम. सुख असो संसारी, मग जवळीच हरी. जो नामस्मरणाला महत्त्व देतो, प्रपंच करताना रामनाम घेत राहतो, त्याचा प्रपंच आणि परमार्थ एकरूप होतो. परमार्थाने संसार सहजतेने विनाशयास होतो आणि अशा संसारात परमार्थातही व्यत्यय येत नाही. नामभक्तीमध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी बोला नाही तर अबोला, इतक्या सहजतेने संत सामान्य माणसाला नामाचा प्रारंभ करून देतात. म्हणजे भक्तीच्या प्राथमिक अवस्थेत तोंडाने देवाचं नाम घ्यायचं, एवढं भक्ताच्या लक्षात येतं. आणि तोंडाने नाम घेणं म्हणजे मनुष्यवाणीचा उपयोग होतो. एवढं समजल्यावर पुन्हा नरदेहाचं महत्त्व लक्षात येतं की सर्व प्राण्यांना स्वरयंत्र कंठ दिलेला असला तरी त्यातून निघणारे स्वर फक्त प्रत्येकाच्या अंगभूत वैशिष्ट्यानुसार मर्यादितच असतात. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की त्याच्या स्वरयंत्रातून शब्द उच्चारता येतात. म्हणजे भगवंताचं नाम घेण्याचं भाग्य फक्त माणसालाच आहे. मुखाने नाम घेणं हा नामस्मरणाचा अविभाज्य घटक आहे. नामस्मरणाचा अविभाज्य घटक. परा पश्यंती मध्यमा वैखरी, ते गाय दुभे वैष्णवा घरी. ते एके विठ्ठले पंढरी राखिली, दुभावया दिदली पुंडलिका. या अभंगात नामदेव माणसाच्या ठायी असणाऱ्या 4ही वाणींचा उल्लेख करतात. परावाणी ओंकार स्वरूप असल्यामुळे केवळ स्फूर्ती रूप आहे. पश्यंती वाणी अनुसंधान रूप असल्यामुळे सूक्ष्म देहाला व्यापून आहे. मध्यमवाणी चिंतन आणि अनुसंधान यांना जोडणारी साखळी असल्यामुळे जड आणि सूक्ष्म यांच्यामध्ये आहे. वैखरी अव्यक्ताला व्यक्तरूप देते आणि गळ्यातून स्वरूपाने निघून तोंडावाटे शब्दरूपाने बाहेर पडते. एकाच शक्तीच्या या 4 अवस्था असल्यामुळे त्या एकमेकीला लागून आहेत. ज्यावेळी एखादा शब्द आपण बोलतो त्यावेळी त्याच्या मागे मध्यमा, पश्यंती आणि परा या तिघींची सूक्ष्म हालचाल असते. म्हणजे आपण नुसत्या वैखरीने नाम घेत असताना त्याची मूळ स्फूर्ती अगदी सूक्ष्म रूपाने परावाणीतून येते. म्हणून वैखरीने नाम घेत राहावं म्हणजे ते आत आत पसरत जातं आणि आपल्या वाणीची 4ही स्थाने नाममय होतात. त्याची परिणिती नामाच्या चिंतनात, मननात आणि अनुसंधानात होत राहते. त्यामुळे हळूहळू भागवतात म्हटल्याप्रमाणे वाणी ब्रह्मस्वरूप होते. म्हणून एकनाथ वाणीला आदिमाया म्हणतात. परा पश्यंती मध्यमा वैखरी, नमियली खरी आदिमाया. वसोनिया जिव्हे वदावे कवित्व, हरिनामे चित्त निरंतर. आणिक संकल्प नाही माझे मनी, एका जनार्दनी वंदित असे. तुकाराम म्हणतात, भाग्यवंताने वैखरीने नाम घेत राहावं म्हणजे आनंद वाटतो आणि वक्ता आणि श्रोता दोघांचाही उद्धार होतो. भाग्यवंता हेची काम, मापी नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, श्रोते संगी उद्धरती. पुढील अभंगात ज्ञानदेव स्वतःच्या नामस्मरणाचं वेगळंच वर्णन करतात. प्रेमाचा जिव्हाळा नाममुखाशी आले, सार्थक पै झाले संसाराचे. केशव नामसार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयी वसे. नाम मुखाशी आले याचा अर्थ परावाणीपासून नामाची स्फूर्ती प्रेमाने, जिव्हाळ्याने, सहजतेने होऊन त्याचं अनुसंधान पश्यंतीत होत राहिलं. चिंतन मनन मध्यमेत चालू राहिलं आणि असं खोल रुजलेलं नामबीज मुखाशी आलं. त्यामुळे संसाराचं सार्थक झालं असं म्हणतात. त्यामुळे राम त्यांच्या हृदयात नेहमी वसलेला आहे. हा साध्या माणसाच्या नामस्मरणातला आणि ज्ञानदेवांच्या नामस्मरणातला फरक आपल्याला जाणवतो. नामभक्ती जशी वैयक्तिक करता येते तशी एकमेकांच्या संगतीने सामुदायिक नाम घेऊन करता येते. सर्वांनी मिळून एकदम मोठ्या आवाजात नाम घेतलं तर त्या नामस्मरणाला गजर असं म्हणतात. तसंच नामघोष, जय जयकार असंही म्हणतात. नामदेव अशा नामगजराचं वर्णन करतात. नरहरी नरकेसरी, टाळी वाहुनी या गजरी. टाळ मृदुंग झणत्कारी, जय जय हरी म्हणो आम्ही. माणूस जरी म्हणत असला मी नाम घेतो तरी मनुष्य मुखाने वाणी निर्माण करणारा परमेश्वरच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, साळुंगी मंजुळ बोलत असे, बोलविता धनी वेगळाची. माणसाच्या वाणीचं देखील तसंच आहे. संत निळोबा म्हणतात, वेदाक्ता नारायण तोची आपण सर्वद्रष्टा. वदवी सेवकाची वाणी आपुल्या गुणी प्रवर्तवुनी. परमगुह्यार्थ तोची प्रगटी आपण पोटी संचारोनी. निळा म्हणे विठ्ठल हरी वक्ता वैखरी तो वाचा. मुखाने नाम घेणं हा नामस्मरणाचा अविभाज्य घटक आहे
हे आत्ता पाहिलं. नाम मनाने घेतलं, मोठ्याने घेतलं, एकट्याने घेतलं, समूहाने घेतलं तरी नाम घेणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नामावर विश्वास. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीवर आपला विश्वास असेल तर आपल्या मनाची वैचारिकदृष्ट्या द्विधा अवस्था होत नाही. हेच नामभक्तीच्या बाबतीत म्हणता येईल. सर्वसाधारणपणे माणसाचा पहिल्या क्षणी कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास बसत नाही. माणसाच्या ज्या सर्वसाधारणपणे असणाऱ्या वृत्ती आहेत त्यातून ही मानसिकता घडते. संतांना लोकांच्या या मानसिकतेची पूर्ण कल्पना आहे. म्हणून संतांनी अभंगवाणीद्वारे नामाची वैशिष्ट्य सांगितली, नामाची सुलभता पटवली, नामाने काय फलिते मिळतात, त्यासाठी कशी भक्ती करायला हवी याचे पौराणिक आणि संतकालीन दाखले अभंगातून दिले की जेणेकरून नाम या साध्या सोप्या सहजतेने करायच्या नामसाधनेची सत्यता पडताळून पाहून नामावर विश्वास बसेल. शिवाय ते स्वतःचे अनुभव सांगतात आणि तुम्ही नामावर विश्वास ठेवा असा उपदेशही करतात. जो नाम घेतो त्याचा विश्वास इतर लोक नामावर किती विश्वास ठेवतात यावरही असतो. म्हणून नामदेव सांगतात, राम हे मूळ परब्रह्म आहे, त्याला जग विश्वासाने बसतं. नामा म्हणे मूळ राम परब्रह्म, जगाचा विश्वास त्यासी बसे. मात्र नामावर केवळ विश्वास आहे एवढं म्हणून चालणार नाही, तर तो विश्वास दृढ होऊन नामाची आस वाटायला हवी. एकनाथ सांगतात, येथे पाहिजे विश्वास, दृढता आणि आस, मोक्षाचा सायास येथे काही नकोची. वर्णभेद नको याती, नामस्मरता अहोरात्री, उभी विठ्ठल मूर्ती तयापाशी तिष्ठत. अर्थात देवाची आवड सहजतेने निर्माण होत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. नामाचा अट्टहास धरा. प्रत्यक्ष नामस्मरणाचा निश्चय केला, नामावर विश्वास ठेवला, प्रपंचात राहून मुखाने नाम घ्यायचं इत्यादी सर्व काही ठरवलं तरी प्रत्यक्षात असं दिसतं की नरदेहाचं सार्थक करणारं सहज सुलभ असं नाम माणूस घेत नाही. काही माणसं नामासारखं सोपं साधन सोडून अन्यच क्रियाकर्म करताना दिसतात. त्यामुळे संत लोकांना तळमळीने सांगतात की नामाशिवाय इतर कोणतंही साधन करू नका. संत एकनाथ तर सांगतात की नका करू कर्माकर्म, तुम्हा सांगतो मी वर्म, श्रीरामाचे नाम अट्टहासे उच्चारा. नामस्मरणात मनाचं महत्त्व. मनपटलाच्या साह्याने होणाऱ्या नामस्मरणावर ज्ञानदेव एक सुंदर रूपक अभंगातून चित्रित करतात. ते असं, ज्ञाने ध्यान परटी तंतुपै मनाचा, हरिरूप वाचा सारी पाट, स्वरूप कामारी वागा पुष्पेचारी, विरळा मापारी जाणे खूण, त्रिगुण सवडी घाली उलती, एकरूप पंक्ती जेवी नरू, ज्ञानदेवी घर तत्वता निर्गुण, परेचे संपूर्ण घर केले. पण अशा तऱ्हेने नाममंत्राच्या सारीपाटाचा खेळ कौशल्यपूर्ण खेळणारा किंवा माप टाकणारा म्हणजे मनावर संयम ठेवून योग्य ते साध्य करून घेणारा, एकाग्रतेने खेळणारा मापारी किंवा माणूस विरळाच असतो. अर्थात ज्ञानदेव हे त्या दुर्मिळ कुशल मापाऱ्यांमधील सर्वात यशस्वी असे आहेत. ज्ञानदेवांचा हा सारीपाटाच्या खेळाचा दृष्टांत सामान्य लोकांना कठीण असला तरी संत मालिकेतल्या विविध संतांना निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. अशा प्रेरणेतून स्वरूपाचा ठाव घेतलेल्या संत जनाबाई लोकांना प्रेरित करतात की या स्वरूपाला मिठी घाला. पण त्यापूर्वी त्या काय काय करायला सांगतात ते लक्षात घेता येईल. व्हावे कथेसी सादर, मन करुनी या स्थिर, बाबा काय झोपी जाता, झोले 84 खाता, नरदेह कैसारे मागुता, भेटी नव्हे त्या सीता कांता, आळस निद्रा उठा उठी, तेजा स्वरूपी घाला मिठी, जनी म्हणे हरीचे मुख, मुखी म्हणा धरुणी प्रेम. स्वरूपाला चित्तात धरून ठेवण्यासाठी प्रेमाने हरीचं नाम मुखाने घेत राहा असं जनाबाई सांगतात. नामस्मरणात मनाची एकाग्रता आवश्यक असते. कोणत्याही कार्याचं यश मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. स्वरूपाला ओळखणं हे तर मानवी जीवनाचं इप्सित कार्य. ते नामस्मरणाने साध्य करताना त्यात तर मनाची एकाग्रता परिपूर्णच हवी. चंचल मनाची एकाग्रता करण्यासाठी ते मुठीत धरून ठेवायला हवं. म्हणजे जशी हाताच्या मुठीत धरलेली वस्तू मूठ सोडल्याशिवाय खाली पडू शकत नाही, त्याप्रमाणे जर चंचल मन मुठीत घट्ट पकडून नाम घेत राहिलं तर मनाची एकाग्रता राहील. चंचल मन स्थिर करण्यासाठी नामस्मरण हाच उपाय. एकनाथ म्हणतात,
मन हे ओढाळ सदा करी तळमळ, तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी. तरी तुझं होय सुख, येर अवघे येते दुःख. नामस्मरणासाठी मन एकाग्र होण्यासाठी प्रत्यक्ष नामस्मरण सुरू करावं, म्हणजे मनात होणारी दुःखी विचारांची खळबळ थांबेल. सामान्य माणूस संकट नसताना संकट येईल की काय या भीतीने काळजी करतो आणि चिंतातूर होतो. अशा चिंतातूर माणसांना एकनाथ सांगतात, सर्व भाव नामाच्या ठाई ठेवून भक्तीनं नाम घ्या. चिंतातूर अवस्थेत मन ठेवण्यापेक्षा त्या मनाने देवाची पावले चिंतावीत, म्हणजे सर्व जन्म तो चिंतेने मन जाळण्यात जातो तसा जाणार नाही, असा प्रत्यक्ष आलेला प्रत्यय एकनाथ सांगतात. चिंतातुर मन नसावे कदा काळी, हृदयी नामावळी जप करी. श्री अनंता माधवा गोविंदा, हाची जप सदा चित्ता माझी. वारंवार चिंतावी देवाची पाऊले, जेने जन्म जाळे उकलेल. एका जनार्दनी आलासे प्रत्यय, सर्व भावे गाय नाम त्याचे. मात्र नाम स्मरणारं जे मन आहे ते सर्व भावांनी शुद्ध असावं, पवित्र असावं, म्हणजे त्या मनाने केलेलं नामस्मरण उचित असं ठरतं. सोपानदेव त्याविषयी सांगतात, मन हे सोवळे सदा शौच करी, तुझं निरंतरी हरी पावे. सोपान नेणे सलगीचा सोवळा, त्याने वेळोवेळा स्मरे हरी. नामस्मरणासाठी नामाचं चिंतन चित्तात होणं आवश्यक आहे. चित्तात नामाविषयी उल्हास हवा, उत्साह हवा, तर नामाचं चिंतन होईल. म्हणून एकनाथ म्हणतात, नामगाता उल्हास माना चित्ती, सुखे वाजवा टाळी मुखी नामघोष. अर्थातच चित्तातल्या उल्हासाची परिणती नामस्मरणाच्या प्रत्यक्ष कृतीत जाणवते. ज्या विषयाचं चित्तात चिंतन होतं त्या विषयाने माणूस व्यापला जातो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने कृती करायला प्रेरित होतो. चित्तात नामाचं चिंतन झाल्यामुळे ध्यानी मनी नाम रुजत जातं. त्यामुळे माणूस एकांतात असला किंवा अनेक लोकांच्या समुदायात असला तरी चित्त नामाला धरून राहतं. असं व्हावं म्हणून तुकाराम म्हणतात, तुझे नाम माझे धरून या चित्त, एकांत लोकांत सदा राहो. धनलोभियाचे परी, जैसे चित्त धनावरी, तैसे हृदया माझारी नाम जप. अर्थात चित्तात मनात नाम राहण्यासाठी दोन्ही शुद्ध असावं लागतं. किलबिषयुक्त मनात किंवा चित्तात नाम फार काळ टिकत नाही, पण मन चित्त शुद्ध ठेवून केलेला जप उचित होतो. म्हणून निर्मळाबाई सांगतात, चित्त शुद्ध करी मन शुद्ध करी, वाचे हरी हरी जप सदा. नामस्मरण करताना मनात नामाविषयी प्रेम, आदर, शुद्ध भाव पाहिजे. कोणतीही गोष्ट प्रेमाने, आदराने, शुद्ध भावनेने केली तर फल सुपरिणामकारक मिळतं. नामाच्या बाबतीत देखील तसंच आहे. आदराने नाम घेणाऱ्याला सर्व सुख म्हणजे परमात्म सुख प्राप्त होतं. तसंच हरीविषयी अनन्य भाव ठेवून हरिनाम घ्यावं असे निवृत्तीनाथ सांगतात. हरिविण भाव तो सर्वही व्यर्थ, हरी हा समर्थ भाव थोर. रामकृष्ण नाम हाची थोर उच्चार, भाव भाव सारा एका नामे. नामविषयक मनात असलेले भेद मिटवावेत. अज्ञानाचा मळ काढून अंतःकरणात नामाविषयी कोणती शंका न ठेवता शुद्ध भावाने, निखळतेने नाम घ्यावं, म्हणजे स्वरूपापर्यंत पोचता येईल. हरी हे एक तत्व आहे. त्याच्या ठाई शुद्ध सत्वभाव ठेवून इतर काही कवित्व करण्यापेक्षा नामस्मरण करण्याचा उपदेश नामदेव करतात. एक हरी एक तत्व, तेथे धरोनी या शुद्ध सत्व, नाना काय करिसी कवित्व, राम नाम उच्चारी. नाम हे एकभावाने, शुद्ध भावाने, आदराने, प्रेमाने घ्यावं, चित्तात मुरवावं असं सर्व संत सांगतात. पण प्रत्यक्षात सामान्य माणसाला ते सर्व कठीण वाटतं. त्यामुळे ज्ञानदेव लिहितात, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो, तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी ते तुझाय. मग जे जे का निमिक देखील माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. भगवंतांनी सांगितलेली ही युक्ती सामान्य माणसाला उपयोगी ठरते. निमिषभर चित्तात भगवंत आणायचा म्हणजे ईश्वराचं नामस्मरण केलं तर आपोआप भगवंताचं चिंतन होईल. नामस्मरण क्षणभरापासून अखंड. सामान्य भक्ताची मानसिकता पाहून ज्ञानदेव हरिपाठाची सुरुवातच अशी करतात, देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. एकाग्र चित्ताने क्षणभर नाम घेतलं तरी चालेल, पण सुरुवात करा असं सांगण्याचा इथे मूळ हेतू आहे. क्षणाक्षणाने घटका होतात, घटके घटकेने दिवस, असं पूर्ण आयुष्य. म्हणून ज्ञानदेव पुढे म्हणतात,
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या द्विरुक्तीने ज्ञानदेव सुचवतात, आता क्षणभर नाम घेऊन सुरू केलं ते पुढे चालू ठेवा. पाठोपाठ हरिहरी म्हणत राहा. हरिनामाची जिभेला सवय झाली की आपोआप हरिनामाचा उच्चार करावासा वाटेल आणि केला जाईल. हरिनामाची जिभेला लागलेली सवय जाऊ देऊ नका. उलट आता हरिनाम घेण्याचा जिभेला वेग वाढवा. अशी चढत्या कृतीची प्रेरणा ज्ञानदेव संसारी माणसांना देतात. अशा पद्धतीने संसार करता करता भक्त अखंड हरिनामात रंगून जाऊ शकतो. मात्र एकदम हे जमणार नाही. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताकडे निमिषभर चित्त देण्याचा अभ्यास करता करताच हे साध्य होईल. कलियुगामध्ये गुरुच्या मार्गदर्शनाखाली नामाचा उच्चार निरंतर करणं हेच मोठं साधन आहे. म्हणून संत नरहरी सांगतात, कलीमध्ये फार सद्गुरु हा थोर, नामाचा उच्चार मुखी असो, भजनाचा गजर नामाचा उच्चार, हृदयी निरंतर नरहरीचे. नाम गाता नाम गावो असं गाणे गाण्यासारखे शब्द संत बऱ्याचदा वापरताना दिसतात. गाणं हे जीवनाचा आनंद किंवा भावना व्यक्त करणारं, सहजतेने गळ्यात गोड आवाजाने येणारं असं असतं. म्हणून नाम घ्या ऐवजी नाम गाता गावे असे शब्द आले की नाम घेण्याची क्रिया सुखकर आणि मनपूर्वक विनासायास अंगभूत स्वभावाने अशी होते. अखंड नामस्मरण करण्याचं गमक संत नामदेव पुढील अभंगातून सोपं करून सांगतात. नाचता उडता रडता पडता नाम्या अवचिता हाता आला, येता जाता हरी 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 वाटे, नाम ते चोखटे स्मरामुखी, हसता खेळता घरी दारी पारी, मुखी हरिहरी म्हणे कारे, खाता जेविता अन्नतृप्ती सारी, सांडी मांडी हरी सर्व काळ, नामा म्हणे नामी असती नास्ती ठसा, केशव हरी सन्मुख तुम्हा दिसे. अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेव स्वतःच्या हाताला हरी कसा आला ते सांगतात. त्यांनी सांगितलेल्या 4 क्रिया मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या 4 अवस्था किंवा परिस्थितीचे 4 प्रकार व्यक्त करणारे आहेत. नामस्मरण आवडीने करावं. कोणतंही काम मनापासून आवडीने केलं तर त्याचा कधी त्रास वाटत नाही, त्याची सक्ती वाटत नाही. नाम देखील आवडीने घ्यावं. श्रेष्ठ नामभक्तीच्या साह्याने भक्त परमार्थ मार्गावर पुढे जात राहताना पांडुरंग माऊलीचं चिंतन चालू ठेवावं. म्हणजे ती विठाई माऊली भक्ताच्या पाठीमागून सर्व सुख घेऊन येते, म्हणजे पाठी लागते आणि भक्ताच्या कंठात भक्ताच्या आवडीचं नाम म्हणजे प्रेमरस घालत राहते. हाच अनुभव पंढरीच्या वाटेवरून जाणाऱ्या वारकऱ्याला आजही येतो. त्यामुळेच लाखो वारकरी दरवर्षी पंढरीची वारी निश्चिंत मनाने करताना दिसतात. तू फक्त आवडीने नाम घे, तुझी सर्व चिंता परमेश्वर करतो. ही गाढ श्रद्धा भक्तांच्या मनात संतांच्या अभंगवाणीने निर्माण केली आहे. अशी श्रद्धा जोपासणारा लोकप्रिय झालेला एकनाथांचा अभंग पुढील प्रमाणे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती हा लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही, जैची स्थिती आहे तैशापुरी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, तुझं हरिकृपे त्याचा नाश झाला. नामस्मरणासाठी मन शुद्ध असण्याची गरज. नामभक्तीमध्ये बाह्य शुद्धीपेक्षा अंतरशुद्धीचं म्हणजे प्रामुख्याने मनशुद्धीचं महत्त्व अधिक आहे. दुष्ट वासना आणि कामक्रोधाती विकार यांच्या दमनाने किंवा निर्मूलनाने मनाची शुद्धता साधता येते. नामस्मरण करताना मन शुद्ध करण्यासाठी भक्ताला अनेक पथ्य पाळावी लागतात. निर्धाराने नाम घेताना भक्तिमार्गाच्या दृष्टीने मनात असणाऱ्या गोष्टी बाधक ठरतात. त्या सर्व घालवणं महत्त्वाचं असतं. भक्तिमार्गाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. माणसाच्या अंतःकरण पंचकात अंतःकरण अवस्था म्हणून अहंकाराची गणना केली जाते. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना अंतःकरण पंचक म्हणतात. भगवंताचं नाम घेताना हा अहंकार वारंवार देहबुद्धीची आठवण वाढवतो आणि आत्मबुद्धी कमी करतो. तसंच मी, माझं, माझा संसार इत्यादी गोष्टी अहंकाराने वेढलेल्या असतात. त्यामुळे तत्संबंधी येणारे विचार अहंकाराने मनात सतत डोकावतात आणि स्थिर मन अस्थिर करतात. त्यामुळे नामभक्तीत व्यत्यय येतो. देहबुद्धीच्या अहंकारामुळे जीव स्वस्वरूपाला विसरतो आणि अज्ञानाने घेरला जातो. सर्व विषय, वासना, माया, मोह यात गुरफटला जातो. त्यामुळे नामस्मरण करताना लक्ष विचलित होतं. म्हणून एकनाथ सांगतात, करिता साधन नागवी अहंकार,
विठ्ठल उच्चार पुण्य ओघे. अहंकार सोडून नाम घेतलं तर नामाचा ओघ पुण्यमय होतो. अहमबुद्धीने जप केला, नाम घेतलं तर त्यात द्वैत भावना जागृत राहून समरसता येणं अवघड आहे. अहंभाव सोडून नाम घेतलं तर भेदाभेद राहत नाही आणि नामात आलेली नामाची शक्ती जाणवून नामस्मरणाने स्वस्वरूपाची ओळख व्हायला मदत होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.